सांगा जिल्हा परिषद गटामध्ये जे अभिजित पाटील आणि अशोक पाटील आबा तात्या यांच्यामध्ये जी काय लढत होणार आहे बरोबर, तर ह्याच्यामध्ये कामाचा माणूस म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? तात्यांच्याकडे जर बघावं लागेल. कारण का तर गेल्या वेळेला इथं कुरळप गट म्हणून आहे आमचा. चिकुर्डे मतदारसंघ हा कुरळप गटाच्या जीवावर असणारा चिकुर्डे मतदारसंघ आहे. तर या मतदारसंघामध्ये अभिजित आबा अगोदर पेरदादांच्या विरोधात होते आणि विरोधात असताना आज ती मांडी लावून ती दोघं जण एकत्रित झाले आहेत. पण एक नवा फ्रेश चेहरा म्हणून आज खऱ्या अर्थानं सगळी जनता चिकोर्डे मतदारसंघातनं अशोक पाटील पैलवान तात्या यांच्याकडे बघते. मग त्यांच्या पाठीमागे राहण्याचं कारण काय? त्यांच्या पाठीमागे राहण्याचं कारण एवढंच की त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि चांगलं काम करण्याची एक प्रगतशील अशा पद्धतीची नेतृत्व. पण मला सांगा त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत अभिजित पाटील यांच्याबद्दल काय सांगाल? काय नक्की त्यांच्या कामामध्ये काय विकास कामाच्या संदर्भात काय? नाही कसं आहे ते सुद्धा कामाला चांगलेच आहेत, नाहीत असं नाही. परंतु काय आहे या राजकीय घडामोडीच्या कारणानं जर बघायला गेलं तर आज इकडं उद्या तिकडं अशा पद्धतीनं थोडं आतबाहेर झाल्यामुळं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा थोडा बदलला. आज तुमच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य नक्की कोण? अभिजित पाटील का अशोक पाटील? अशोक पाटील त्यात काही बदल होणार नाही 100%.